नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. भर पार्टीत सगळ्या गेस्ट समोर आता सत्याने इथे विक्रांत ढवळीकरला खाली पाडून अगदी कुत्र्यासारखी लाथाबुक्क्यांनी त्याची चांगलीच धुलाई केलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे ढवळीकर म्हणत असतो, सुधाकर, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी खोटं बोलतोय असं वाटतंय का तुला? असं जर असेल तर तू निरुपाताईंना विचार, त्यांनी बघितलं या मीराला चोरी करताना. त्यावर लगेच आता ही लालची निरुपा, ती तर मीराची कधी बाजूच घेणार नाही ना. तेव्हा लगेच ती म्हणू लागते, हो नाही म्हणजे आम्ही रूममध्ये गेलो होतो ना, तेव्हा मीराच्या हातात दागिना बघितलाय आम्ही. आता सत्याला मात्र खूपच राग येतो. तर ही बबडी आता ही मध्ये तोंड घालते आणि म्हणू लागते, हो आई आणि मी धावतच आरडाओरडा ऐकू आला म्हणून रूममध्ये गेलो आणि बघतो तर काय, या मीराच्या हातात खरंच दागिना होता आणि आम्हाला तर शॉकच लागला. चक्क ही मीरा चोरी करत होती. त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो, काय गे मीरा, अगं तुझ्या दुकानात जेवढी फुलं असतील ना त्यापेक्षा जास्त माझ्या मुलीकडे दागिने, एवढं नीट लक्षात ठेव. आणि हो, तुझ्या फुलाला दुसऱ्या दिवशी काय बी किंमत राहत नाही, पण दागिन्याची व्हॅल्यू कधीही कमी होत नाही. त्यामुळे ना तुमच्यासारखी लोक त्या दागिन्यांची चोरी करतात. तुमच्यासारख्या लोकांना ना सवयच असते जलसी, नाटकेपणा, काहीतरी दाखवायचं, साधेपणाचा आव आणायचा आणि मग बरोबर डाव साधायचा आणि चोरी करायची. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर पाहू लागतात, ढवळीकर साहेब बास, आवाज खाली करा आणि शब्द जरा जपून वापरा. सांगितलं ना, माझी सून मीरा असं कधी बी काय बी करू शकत नाही आहे, त्यामुळे प्लीज आवाज खाली. तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो, सुधाकर, मी खोटं बोलतोय असं वाटतं का? ही मीरा चोरच आहे, चोर. तिला काय गरज होती रियाच्या रूममध्ये जाऊन हे सगळं करायची? कशाला गेली होती ती? चोरी करायलाच ना. त्याच वेळेस सत्याला मात्र खूपच राग येतो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ढवळ्या. पण आता सत्याने आपला राग शांत केलेला असतो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, म्हणजे ढवळीकर काका, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज व्हायलाय. बापाने सांगितलंय ना आवाज खाली ठेवायचा म्हणून, मग आवाज मोठा करू नका, आवाज खालीच ठेवा. आणि हे बघा नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आपण आहे ना सगळं काही धूमकेतूला विचारूया, ती सांगेन ना समजा काही, आणि मग आपण ठरवूया नेमकं काय झालंय ते, हो की नाही? तेव्हा ढवळीकर म्हणू लागते, सत्या, मी स्वतःने माझ्या डोळ्याने बघितलंय तुझ्या बायकोला चोरी करताना. लंपास करत होती ती हार, हो की नाही शलाका? तेव्हा शलाका म्हणू लागते, बरोबर विक्रांत, या असल्या लोकांची लायकीच ही असते रे. मीरा मात्र रडत असते. त्याच वेळेस आता सत्य धूमकेतूजवळ येतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू, नेमकं काय झालंय सांगशील का? हे बघ तू शांत हो, घाबरू नको बरं, काय झालंय सांग बरं. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मला ना शलाका काकूंचा म्हणजे रियाच्या आईचा फोन आला होता की रियाला तयारी करायची, तू तिला मदत करायला आहे, म्हणून मी रियाच्या रूममध्ये गेले होते. त्याच वेळेस आता लगेच शलाका म्हणू लागते, हो मी केला होता मीराला फोन, पण मी तिला रियाच्या रूममध्ये जा असं नव्हतं सांगितलं, तिच्या ड्रेसिंग रूममध्ये जा असं म्हटले होते, त्यामुळे तिने त्या रूममध्ये कशाला जायचं? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही काकू, कुठल्या रूममध्ये जायचं हे तुम्ही बोलल्या नव्हता, त्यामुळे मला कसं समजणार? तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो, जर रूममध्ये कोणी नव्हतं तर हिने आतमध्ये जायचंच कशाला? हिला लंपास करायचा होता ना दागिना, म्हणूनच गेली ना. हे असले लोक किती काय काय करू शकतात हे मला चांगलंच माहिती आहे. सत्याला मात्र आता पुन्हा राग येतो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ढवळीकर काका, हे बघा धूमकेतू बोलायली की नाही, मग तुम्ही जरा दमानं घ्या, तिला सांगू द्या की नेमकं पुढे काय झालंय ते. धूमकेतू बोल बोल, काय झालंय पुढे? तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो मग मी रियाच्या रूममध्ये गेले, तिकडे कोणीच दिसलं नाही मला, म्हणून मी त्या रूममधनं निघालेही होते, पण त्याच वेळेस खाली पडलेला हा दागिना मला दिसला. मला वाटलं की खाली पडलेला आहे, इकडे तिकडे जाईल कुठेतरी, म्हणून मी तो उचलून ठेवत असतानाच आता लगेच रियाचे बाबा आले आणि त्यांचा मोठा गैरसमज झाला. त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो, ऐन वेळेस मी आलो म्हणून, नाहीतर बरोबर तू तुझ्या पर्समध्ये हा दागिना घातला असता ना. मला चांगलंच माहिती आहे मीरा, तुझा चेहरा एक सांगतो आणि तुझ्या मनात दुसरंच काहीतरी असतं. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात, ढवळीकर साहेब सांगितलं ना, माझी सून असं काय बी करू शकत नाही. तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो, मला माहिती आहे ना ही मीरा काय काय करू शकते. चेहऱ्यावरती आता वेगळेच भाव दाखवायचे आणि नाटके करायची, एवढं भारी जमतं हिला. त्यावर शलाका म्हणू लागते, अगदी बरोबर विक्रांत,
अरे या असल्या लोकांना ना सोनं बघून अशी नजर फाकली जाते त्यांची आणि मग आपोआप चोरी करायला भाग पाडलं जातं त्यांना. त्याच वेळेस आता सत्याला मात्र खूपच राग येतो. तेव्हा सत्या लागतो, ढवळीकर काका हे बघा शांत व्हा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. धूमकेतू सांगायली ना ती दागिना चोरत नव्हती, ती उचलून ठेवत होती. मग तुम्ही का आरडाओरडा करतायत? शांतपणे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ढवळीकर काका. त्याच वेळेस आता ढवळीकर मला लागतो, नाही या सत्या, अरे चोरी पकडल्यावरती कोणी लोक अशीच नाटकं करतात. मी तो घेत नव्हतो, मी तो उचलत होतो, हे आम्हाला माहिती आहे चांगलंच, कारण चोरट्या लोकांना आम्ही चांगलंच ओळखतो. माझ्या रियूचे दागिने चोरायला बघतेस काय? त्याच वेळेस आता लगेच निरूपा आणि देविका मात्र खूपच खुश होतात. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, बरोबर आहे, अगदी भारी जोडी सत्या, तुझी आणि तुझ्या बायकोची. तुझी बायको चोरटी आणि तू एक गुंड. गुंड आणि चोरटी कसली भारी जोडी जमली ना. आता सुधाकर भाऊंना मात्र खूपच राग येतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, बाद झालं ढवळीकर साहेब, तुम्ही आता अति बोलतायत. माझ्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल आता मी काय बी ऐकून घेणार नाही. आम्हाला इकडे अपमान करायला बोलावलंय का तुम्ही? सांगितलं ना, कोणाची नजर किती फाकू दे सोनं बघून, पण माझी मीरा असं करणार नाही. ती कधी कुणाकडे बघत सुद्धा नाही आणि कुणाचं काही घेत बी नाही. हवं तर तुम्ही तुमच्या पोरीला रियाला विचारा, तिला मीराबद्दल समजा काय माहिती आहे. बोलवा तिला आणि विचारा की. त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो, तिला काय विचारायचंय, हिला मी चोरी करताना बघितलंय. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतो, हो मग असं तर तुमच्या मुलीकडे आमच्या घरात सुद्धा खूप दागिने, 50 तोळे सोनं दिलं होतं ना तुम्ही, मग तेव्हा का मीराने चोरलं नाही? जर चोरायचंच असतं ना तर तिने तिथेही चोरलं असतं. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, नाही, तिकडे पकडली गेली असती ना. इथे कसं पार्टीत खूप गेस्ट आलेत ना, मग काय कुणावरती आळ घालता येतो, म्हणून मग इथे बरोबर तिला फावलं असतं ना, म्हणून इकडे हात मारायचं ठरवलं तिने. मीरा मात्र रडत असते. त्याच वेळेस आता लगेच सत्याला मात्र खूपच राग येतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघा ढवळीकर काका, मी अजून बी शांत आहे, त्यामुळे तुम्ही बी शांततेत घ्या, जास्त मोठ्याने आरडाओरडा करू नका. तेव्हा ढवळीकर म्हणू लागते, ए कापा बाईस, तुझ्या सगळ्या फॅमिलीला मी चांगलंच ओळखतोय. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आणि मी माझ्या बायकोला चांगलंच ओळखतो, ती कधी बी कुणाचं काय बी घेत नाही, त्यामुळे ती चोरी करू शकत नाही. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, हो या चोरट्या बायकोला तू ओळखतो? अरे एक नंबरची चोर आहे चोर. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, बास बास ढवळीकर काका, आता लय ऐकून घेतलं. हे बघा, तुम्हाला जर बोलायचंच असेल ना तर तुम्ही मला बोला, जे काय बोलायचे ते मला बोलायचे, पण माझ्या बायकोबद्दल मी एक शब्द बी इकडचा तिकडे ऐकून घेणार नाही. तेव्हा ढवळीकर म्हणू लागते, ए कापा बाईस, काय बायकोचं गुणगान करतोय? तुझी बायको, तिची कुटुंब, ते कसेत लोक ना मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ही असली लोक ना ही अशी कामं अगदी सोप्या हाताने अशी पार पाडतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ मला लागतात, ढवळीकर बास, पुरे झालं, आता लय अपमान केला आमचा, आता मी काय बी ऐकून घेणार नाही. तेव्हा सत्य आपल्या बापाजवळ येतो आणि लागतो, बाप अरे तू शांत हो ना, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना इकडे, हे बघ तू शांत हो आणि बैस बरं इकडे, असे म्हणत आता सत्या ढवळीकर जवळ येतो आणि लागतो, ढवळीकर आता तू अति बोलायला, धूमकेतूबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही. तेव्हा लगेच ढवळीकर लागते, काय सांगायलाय? आणि सत्या, अजून तू तुझ्या बायकोला तिच्या फॅमिलीला ओळखलं नाही का? अरे बघ, आठव आठव, हिचा बाप तुझ्या बापाच्या ट्रेनखाली मेला होता, तो कुठल्या कारणामुळे? आठव बरं, कारण हिच्या भावाने तुझी बाईक चोरली होती आणि तो जेलमध्ये गेला होता ना, या कारणामुळे. म्हणजे हिच्या रक्तातच चोरपणा दडलेला आहे, आलं का लक्षात सत्या? अरे या लोकांना पहिल्यापासून सवय आहे चोरी करायची. मीराला मात्र खूपच वाईट वाटतं, तिला खूप रडायला आलेलं असतं. त्याच वेळेस सत्या मला लागतो, बास ढवळ्या, बाद झाला आता, आता बासा काय बी बोलू नको. तेव्हा ढवळीकर म्हणू लागते, घाबरत नाही मी कुणाला, बोलणार, जे खरं आहे ते बोलणारच, कारण तुझ्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाला ओळखतो. तू एक तराचा गुंड, तुझी बायको ही असली चोरटी आणि तुझा बापही कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती. त्यावर सत्या अजूनही शांत असतो. तेव्हा तो म्हणू लागतो, ढवळीकर काका तुम्ही अजूनही गप्प बसा,
आता ढवळीकरला काय करावं काही सुचत नाही. एवढं सगळं होऊ नये हा सत्या अजून का उकसवत नाहीये. नक्की असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे हा सत्या माझ्यावरती हात उचलवेल असे आता ढवळीकर मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू धूमकेतू तू रडू नको, शांत हो बरं. मीरा आता सत्याकडे बघू लागते. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, एक मिनिट सत्या, आत्ता माझ्या लक्षात आलं, तू या मीराचा हात बघून तिच्याशी लग्न केलंय का? वा वा वा, मस्त या. म्हणजे कसं, नवरा गुंड बायको चोरटी, एकदम भारी की. आणि काय ग मीरा, अगं तुझा चेहरा बघून कुणाला बी वाटणार नाही की तू चोरी करायला आली म्हणून. पण मस्त जमेला तुला हा धंदा, एक नंबर भारी. आणि काय ग मीरा, अगं हे असला धंदा करण्यापेक्षा, फुलं विकण्यापेक्षा तू एक काम केलंस ना, स्वतःला विकून जास्त पैसे कमवले असते. आता मात्र इथे ढवळी करणे हद्दपार केलेली असते. सुधाकर भाऊ सगळ्यांना मात्र खूपच राग येतो. आता आपल्या बायकोच्या इज्जतीविषयी असं बोलतच आता सत्या मात्र खूप भडकतो आणि लगेच आता मला लागतं, ए ढवळ्या, आता बास, आता पुरे. तू असं बोलूच कसं शकतो माझ्या धूमकेतूबद्दल? असं बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी? असे म्हणत आता सत्याने या ढवळ्याच्या चांगल्याच पवळ्या वाजवलेल्या असतात. आता सत्याने या ढवळ्याला जोर जोरात मारायला सुरुवात केलेली असते. धूमकेतू, सुधाकर भाऊ सत्यजितला थांबवण्याचा प्रयत्न करतात. निरूपाला तर मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिच्या लाडक्या व्याह्याला चांगलंच कुटलेलं असतं सत्याने. आता सगळेजण सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ढवळीकरला आता सत्याने खाली पाडलेलं असतं. असे काही लाथाबुक्क्यांनी मार दिलेला असतो ना, ढवळीकर जोर जोरात ओरडत असतो. आता इथे शलाका ओरडू लागते, रिया रिया, रवी लवकर खाली या, अरे बघा ना रिया, रवी. आता मात्र लगेच रवी आणि रिया धावतच येतात. सत्या मात्र खूप भडकलेला असतो. जोर जोरात आपल्या बुटांनी सत्याने इथे ढवळीकरच्या कमरात लाथा मारायला सुरुवात केलेली असते. आता रिया, रवी सगळेजण सत्यादादाला थांबू लागतात. सत्यादादा शांत हो, सत्यादादा ऐकून घे. आता कसं बसं रवी आणि सुधाकर भाऊंनी सत्यजितला पाठीमागे ओढलेलं असतं. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, दादा शटअप, काय करतोय तू? तू माझ्या डॅड्याला असं मारूच कसं शकतो? आता मात्र ढवळीकर पटकन उठून उभी राहतो. त्याच वेळेस आता लगेच सत्या दादा काही बोलणार ते सुधाकर भाऊ लागतात, रिया या सगळ्यात चूक सत्यजितची नाहीये, तुझ्या बाबाची. तेव्हा रिया म्हणू लागते, बाबा चूक कुणाची आणि कशी असू द्या, पण हे असं मारणंच चुकीचं आहे. सत्यदादा, तू माझ्या डॅड्यावरती हात उचलूच कसं शकतो? हे असं करून तू खूप मोठी चूक केली या. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, रिया अगं या सत्याला सवयच आहे, अगं वृत्तीच असली या सत्याची, दरवेळेस कुठे गेला की काही ना काही ठोकतच असतो, याला मारामारीची सवयच आहे ना. त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, सत्यदादा तू माझ्या डॅडाचा अपमान केलाय, सगळ्यांसमोर तू त्याला अशा पद्धतीने मारत होतो. अरे किती लागलं असेल त्याला? डॅडा तू ठीक आहेस ना? तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, हो बेटा. त्याच वेळेस आता आग लावण्यासाठी देविकामध्ये येते. अरे बापरे, अरे बापरे, मला किती भीती वाटली. ढवळीकर काका तुम्ही ठीक आहात ना? किती मारले तुम्हाला या सत्याने? अरे बापरे, हा सत्या ना एक प्रकारचा गुंड आहे. आजकाल तर तो कुणालाही मारू शकतो. मला तर घरात राहण्याची भीती वाटायला लागली. तुम्हाला सांगते ढवळीकर काका, आत्ता माझे काका आले होते ना, माझे अंकल, त्यांना ना या सत्याने इतकी कशी दारू पाजली होती, मला खूप भीती वाटली हो. आणि आज तर तुम्हाला एवढं मारलं, आणि माझे डॅडी जर उद्या इकडे आले तर? नाही नाही नाही, हा सत्या त्यांच्याशी कसा वागेल? तुमच्याशीच एवढा वाईट वागतोय तर माझ्या डॅडांना काय करेल सांगता येणार नाही. नाही नाही नाही, मी माझ्या डॅडांना इकडे नाही बोलावणार. आता निरूपा मात्र देविकाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो, हे बघ रिया, माझं ऐकून घे. धूमकेतूबद्दल वाईट साईट कोण बी काय बी बोलू दे, मग मी त्याचा मागे पुढे विचार करत नाही. हे बघ, तुझा बाप जे काय बोलला ते अगदी चुकीचं होतं, म्हणून मी हात उचललाय. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, किती बी कोणी काही बोलू दे, पण जरा त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा. अरे काय वागला तू? तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो वयाचा विचार करायचा होता, आणि तुमच्या नवऱ्याने केला का वयाचा विचार? अहो काय बोलत होता, कसं बोलत होता, याचं तरी भान होतं का त्याला? सगळ्यांसमोर माझ्या बायकोबद्दल असं काय बी बोलणेलं मी ऐकून घेणार नाही. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, बास सत्यदादा, पुरे झालं, खूप ऐकून घेतलं. दरवेळेस तू माझ्या डॅडाशी असंच वागतो, पण आता मी ऐकून घेणार नाही या.
तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघ रिया, माझं ऐकून घे. तेव्हा रिया म्हणू लागते, मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. आज माझ्या डॅडाची जी अवस्था केली ना, ती अगदी चुकीचं आहे. हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, रिया, तुझं म्हणणं पटतंय आम्हाला, पण यावेळेस चूक तुझ्या डॅडाचीच होती. तेव्हा रिया म्हणू लागते, कुणाची बी चूक असू द्या बाबा, पण सत्यादादाने जे केलंय ते अगदी चुकीचं आहे. आता इथे रियाने बरोबर ढवळीकर आणि शलाकाला जे हवं असतं तेच केलेलं असतं. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं, हे बघ रिया, माझ्या धूमकेतूबद्दल मी वाईट साईट एक सबूत बी ऐकून घेऊ शकत नाही. आणि तर तसं कोणी करत असेल ना, तर त्याला हा सत्या सोडणार नाही, तिथेच त्याचं थोबाड फोडेल. असे म्हणत सत्य आता ढवळीकरकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच सत्या धूमकेतूजवळ येतो आणि लागतो, धूमकेतू चल इकडनं, आपण घरी जाऊया, आपल्याला इकडे थांबायची काय बी गरज नाही, चल. असे म्हणत सत्या आणि मीरा पार्टीतनं निघालेले असतात. त्याच वेळेस शलाका लगेच आता रियाचा हात हातात घेते आणि लागते, रियू, अगं बघितलं ना, आम्ही म्हणून तुझ्या लग्नाला नकार देत होतो. अगं बघ, तुझ्या घरात कसला गुंड प्रवृत्तीचा माणूस राहतोय, एक नंबरचा गुंड आहे का तो. पण तरीही तुझं प्रेम होतं रवीवर, म्हणून आम्ही होकार दिला. आणि आज खरंच रियू, आम्हाला तुला थँक्यू म्हणायचं आहे गं, कारण तुझ्या होकारामुळे बघ तुझ्या डॅडाला सगळ्यांसमोर किती अपमान सहन करावा लागतोय. तेव्हा रिया म्हणू लागते, मम्मा मला माफ कर गं. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतात, रवी, रिया, चला आता समदेजण घरी जाऊया, आता इथे थांबायची काय बी गरज नाही. तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो, रिया, तू पुन्हा त्या घरात जाणार आहे. अगं, ज्या घरात हे असला गुंड प्रवृत्तीचा माणूस राहतो, ज्याने तुझ्या बापाचा एवढा अपमान केला, त्याला सगळ्या गेस्ट समोर लाथा भुक्क्यांनी मारलं, त्या घरात जाणार आहे रियू तू, सांग ना. तेव्हा रिया म्हणू लागते, नाही जाणार मी. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, नाही रिया, अगं हे बघ, हे असले प्रश्न आपण शांततेत घरी जाऊन विचार करून बोलूया आणि मग सगळं मिटूया ना. चल की आता घरी. रवी, चल घे रियाला. आता निरूपाला वाटतं की ही रिया जर इकडे थांबली तर सगळं काही इकडेच राहील ना, आपल्याकडे काही यायचं नाही, म्हणून आता निरूपा तिला मस्का लावत असते. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, नाही, मग मी त्या घरात येणार नाही आहे, मला इकडेच थांबायचं आहे. तेव्हा सुधाकर भाऊ लागतं, निरूपा थांबू दे, ती आता सध्या चिडली, तिला शांत होऊ दे, मग रवी तिची समजूत काढेल आणि तिला घेऊन येईल. असे म्हणत आता निरूपा, सुधाकर भाऊ सगळेजण घरी निघालेले असतात. रिया मात्र रागाच्या भरातच पळतच आपल्या रूममध्ये जाते. त्याच वेळेस तिची समजूत काढण्यासाठी रवी रूममध्ये येतो. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, बघितलं विक्रांत, आता रिया आपल्या जवळच थांबली आणि तिने आज सगळ्यांसमोर आपली बाजू घेतली. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, आता फक्त रिया नाही तर रवी पण इथेच थांबणार आणि मी या रवीला घर जावई बनवणार आणि त्या सत्याला चांगलंच अडकवणार, असे आता ढवळीकरने ठरवलेलं असतं. तर इकडे सत्या आणि मीरा दोघेही गाडीतनं आता घरी निघालेले असतात. मीरा मात्र आता खूपच म्हणजे अशी पॅनिक झालेली असते. एकही शब्द न बोलता धूमकेतू गप्प आता शांत बसलेली असते. सत्या मात्र धूमकेतूकडे बघत असतो. तेव्हा सत्याला आता धूमकेतूची कशी समजूत काढावी, तिला कसं आता ठीक करावं, तिचा मूड कसा ठीक होईल याचा विचार करत असतो. त्याच वेळेस आता समोर पाणीपुरीची टपरी वगैरे काहीतरी दिसू लागतं. सत्या ते गाडीत थांबवतो आणि गाडीतनं खाली उतरतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, गाडी का थांबवली, चला पटकन घरी. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, अगं गाडीतलं पेट्रोल संपलं की गाडी थांबते, तसंच गाडी चालवणाऱ्याच्या पोटातलंही संपलं ना की त्यालाही गाडी चालवता नाही येत गं. आणि इथे विषय तर गाडी चालवणाऱ्याच्या ड्रायव्हरच्या बायकोचा आहे गं, तिच्या पोटात काय बी नाही आहे ना, मग तर सगळंच काही थांबतं. त्यामुळे धूमकेतू, आपण 2-2 घास खाऊन घेऊया की, चल बरं, तुला काय खायचं आहे. असे म्हणत सत्या दरवाजा उघडतो. धूमकेतू बाहेर येते. तेव्हा मीरा म्हणू लागते, मला काही खायचा मूड नाही आहे. अहो तुम्ही असं करूच कसं शकता, अहो तुम्ही जे वागलायत ना पार्टीत ते अगदी चुकीचं होतं. हे बघा, असं लाथाबुक्क्याने कधी कुणाला मारू नये, मुळात म्हणजे कुणावरती हातच उचलू नये. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो म्हणजे धूमकेतू, मी चुकीचं वागलोय असं वाटतंय का तुला, आणि तो ढवळीकर कसा वागला ते नाही दिसत का, सांग ना धूमकेतू, हे सगळं माझ्यामुळे झालं का, मी तर मौन व्रत धरलं होतं की नाही, शांत राहण्याचा प्रयत्न केला होता की नाही, मग बोल ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मग हे सगळं कुणामुळे झालं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, तुझ्यामुळे धूमकेतू, काय गरज होती बाहेर रडत येण्याची, आतमध्ये सगळं मिटवायचं आणि तिथेच रडत बसायचं. तुला रडताने हा सत्या बघू शकत नाहीये हे तुला चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, म्हणून असं करायचं का, कुणावरती हात उचलायचे का.
त्यावर सत्या म्हणू लागतो, हे बघ धूमकेतू, तुला मी वचन दिलं होतं मी कुणावरती हात उचलणार नाही, पण त्यापेक्षा मोठं वचन आधी दिलेलं आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, ते कुठलं? त्यावर सत्या म्हणू लागतो, आठव लग्नात मी वचन दिलंय, तुझ्या डोळ्यात एकही थेंब अश्रू बघणार नाही हा सत्या. मग सांग, एवढे अश्रू मी कसे बघितले असते? म्हणून ते लग्नाचं वचन आजच्या वचनाला भारी पडलं आणि मग काय, ढवळीकरची धुलाई केली. मग आता यात चूक कुणाची सांग बरं? तेव्हा मीरा म्हणू लागतो, पण बाबा सासूबाई यांना काय वाटेल? तेव्हा सत्या म्हणू लागतो, बापाची काळजी करू नको, तो बघितलं ना किती भडकला होता, त्यालाही त्या ढवळीकरचाच राग आला होता आणि त्याला माहिती आहे त्याचा सत्या कुठे बी चुकत नाही, तो अगदी बरोबर आहे. आणि तू निरूपाचं टेन्शन नको घेऊ धूमकेतू. अगं घरी गेल्यानंतर शिव्याच खायच्या आहे त्या निरूपाच्या, त्यामुळे एकदा का त्या निरूपाच्या शिव्या खाल्ल्या की काही जेवण जाणार आहे का माणसाला? खूप भूक लागली, आपण काहीतरी खाऊन घेऊया ना. चल बरं, तुला पावभाजी खायची की मस्त चायनीज खायचं, काय खायचं सांग बरं? तेव्हा मीरा म्हणू लागते, मला काहीही नकोय सांगितलं ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, ठीक आहे धूमकेतू, तुला नाही खायला यायचं ना, मग तुला मी घरी सोडतो आणि डायरेक्ट थेट अड्ड्यावरच जातो. तसं बी मला आज घ्यायची खूप गरज आहे, माझं ना डोसकं गरम झालंय, शांत करायची गरज आहे. मी जातो आणि बसतो माझ्या मित्रांबरोबर दारू प्यायला. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मग तर माझंही डोसकं गरम झालंय, मलाही तुमच्याबरोबर घ्या तुमच्या अड्ड्यावरती, आपण दोघे पिऊया. तेव्हा सत्य म्हणू लागतो, करेक्ट, वा धूमकेतू, कसली भारी आयडिया दिली, एक नंबर हा, आपण दोघे मिळून पिऊया, खरंच असं डोसकं शांत होईल बरं का. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय बोलायले, असं काय असतं त्यात? तेव्हा सत्या म्हणू लागतो, कसलं भारी वाटतं दारू प्यायल्यावरती धूमकेतू, चल चल, असे म्हणत सत्या धूमकेतूचा हात पकडतो. तेव्हा मीराला वाटतं की मी उगाच खोटं बोलले होते, हे तर खरंच घेऊन चालले की काय. मीरा म्हणू लागते, नाही नको, मला नाही यायचे. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं असं काय करायली, तू तर यायला तयार आहे की नाही, चल ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नको, मला पावभाजीच चालेल, चला पावभाजी खाऊया. आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो, अरे बापरे, याला म्हणतात डोसक्याची कमाल. असे म्हणत आता सत्य धूमकेतू पाठोपाठ निघालेलो असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता निरूपा, सुधाकर भाऊ, पंकज, देविका सगळेजण घरी आलेले असतात, पण खूप वेळ झालेला असतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ पंकज, रवीला एक फोन कर बरं, अजून निघाले की नाही विचार बरं. त्याच वेळेस आता पंकज लागतो, नाही मी रवीला केला होता कॉल, पण तो अजून तिकडेच आहे. मला असं वाटतंय रवी आणि रिया आता पुन्हा या घरात नाही येणार, ते तिकडेच राहतील ढवळीकर काकांकडे. आता मात्र लगेच निरूपा रडायला लागते, अरे बापरे, माझा रव्या मला कायमचं सोडून गेला की काय, आता मी काय करू? त्याच वेळेस दरवाजात सत्या मीरा आलेले असतात. तेव्हा निरूपा मला लागते, पनोती डबल पनोती आतमध्ये यायचं ना, तिथेच थांबायचं, तुमच्यामुळे आज माझा रवी आणि माझी रिया या घरातनं दूर झालेत, तोडलंय तुम्ही त्यांना आमच्यापासनं, त्यामुळे तुम्हाला या घरात जागा नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, निघा इकडनं, निघा. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं पण हे घर आमचं पण आहे की. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही, हे घर माझं आहे, त्यामुळे इकडनं निघायचं. पण आता सुधाकर भाऊ निरूपाला बोल लावून सत्य आणि मीराला थांबवणार का, की सत्य आणि मीरा हे घर सोडून जाणार, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.